ते जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलेलं पोरग असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। फडणवीस येऊन चहा पिऊन गेले तरी राज ठाकरे खुश होतात असा घणाघात जरांगेंनी केलाय। जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले, जरांगेंवर पुन्हा ही वेळ का आली, एकनाथ शिंदेंना विचारा असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला होता आणि त्याच गोष्टीवर जरांगे पाटील यांनी खोचक टीका केलेली आहे राज ठाकरे यांच्यावर। या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो, मी नाही देऊ शकतो। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचार। सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण म्हणलं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेलात, तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदे देऊ शकतो। मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, सीएसटी स्टेशन असेल, या बसेस असेल, सगळेच लोक अडकलेले आहेत, त्याचा फटका मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय। तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग परत का आले? या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे होईल। समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत, ते ब्रँड चांगला आहे, पण ह्यो विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो। त्याला आम्ही कधी विचारलं का, तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात का म्हणाला? आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात का म्हणाला? तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी, तू 50 बाऱ्या नाशिकला कमवून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाळलं त्यांनीच, तरी तू त्याच्याच दुरण ओढितो, तो पोरग पाडलं। हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे, हे मानाला भुकालेलं पोरग आहे। त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो, असलं आहे ते। कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं।